नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण पाहूयात सिम्युलेटेड चॅप्टर जॉमेट्रीचा फर्स्ट चॅप्टर 10 स्टेट बोर्ड साठीचा. आता सिम्युलेटी दिलंय म्हणजे सिम्युलेटीचा मीनिंग काय? काय असायला पाहिजे मीनिंग? मीनिंग काय असतो मग सिम्युलेटीचा? सिम्युलेटी म्हणजे आपल्याला कंपेअर करायचं. काय करायचं? कंपेअर करायचं आहे. कंपेअर करायचं आहे. कुणाचं? तुम्हाला 2 ट्रायंगल दिलेले असतील. किती ट्रायंगल दिलेले असतील? 2 ट्रायंगल्स. किती ट्रायंगल्स आपल्याला 2 दिलेले असतील. मग त्यांना नावं दिलेली असतील किंवा आपल्याला नाव कन्सिडरेशन करायचं असेल तर या कंडिशन्स मध्ये समजा पहिल्यांदा तुला समजायला पाहिजे बेटा की एरिया ऑफ अ ट्रायंगलचा फॉर्म्युला लक्षात ठेव. एरिया ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला लक्षात ठेवायचं आहे. 1/2 इंटू बेस इंटू हाईट. हा झाला एरिया ऑफ अ ट्रायंगलचा फॉर्म्युला. हा झाला तुमचा एरिया ऑफ अ ट्रायंगलचा फॉर्म्युला. आता पहा की जर समजा तुम्हाला असे 2 ट्रायंगल्स दिलेले आहेत. असे 2 ट्रायंगल्स दिलेले आहेत. समजा या ठिकाणी ए आहे, या ठिकाणी बी आहे, या ठिकाणी सी आहे. तर याची हाईट अवेलेबल नाही. समजा आपण हाईट काढली. समजा आपण हाईट काढलेली आहे. टिक 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 अशी हाईट काढली आपण. या ठिकाणी आपण म्हटलं त्याला डी. काय म्हटलं? डी. समजा समजा दुसरा एक ट्रायंगल आहे. छोटासा ट्रायंगल काढू. आता लक्ष द्या. याला नाव दिलं पी, याला नाव दिलं क्यू, याला नाव दिलं आर. आता मला हाईट माहित नाही. चला सेम टिक 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 अशी हाईट काढायची. कळतं का रे भाऊ? लक्ष दे इकडं. या ठिकाणी पी क्यू आर एस. आता तुला 2 ट्रायंगलचा एरियाचा जर रेशो घ्यायचा असेल, एरिया ऑफ अ ट्रायंगल ए बी सी अपॉन एरिया ऑफ अ ट्रायंगल पी क्यू आर असं घ्यायचं आहे. तर एरियाचा फॉर्म्युला आमच्या समोर आहे. काय समोर बेटा? 1/2 बेस पहिल्या ट्रायंगलसाठी म्हणजे बी1 त्याचा हाईट म्हणजे h1 आपण 1/2 दुसरा ट्रायंगल आहे म्हणजे बी2 नंतर h2 1/2 कॅन्सल झाला. आता या ठिकाणी सेम एरिया ऑफ अ ट्रायंगल ए बी सी अपॉन एरिया ऑफ अ ट्रायंगल पी क्यू आर इज इक्वल टू मला सांगा पहिल्या ट्रायंगलचा बेस अशी कोणती बेस अवेलेबल आहे त्याच्यावर हाईट अवेलेबल आहे मग बीसी असेल. कोणती असेल? बीसी इंटू हाईट किती असेल बेटा? एडी असेल. किती असेल? एडी असेल अपॉन दुसऱ्याचा बेस किती असणार आहे बेटा? बी टू किती असणार आहे? क्यू आर असणार आहे आणि हाईट किती असणार आहे? पी एस असणार आहे. किती असणार आहे? पी एस. यावरनं आपल्याला समजलं बेटा, यावरनं आपल्याला समजलं की 2 ट्रायंगलचा एरियाचा रेशो घ्यायचा आहे. 2 ट्रायंगलचा एरियाचा आपल्याला रेशो घ्यायचा आहे. तर त्या कंडिशन मध्ये तुमचा फॉर्म्युला होईल B1 H1 B2 H2. जेव्हा कोणीही कॉमन नसेल, जेव्हा कुणीही कॉमन नसेल, बेस अँड हाईट्स आर नो कॉमन. बेस आणि हाईट्स मध्ये कुणीच कॉमन नसणार आहे. तेव्हा तुमचा फॉर्म्युला तयार होईल B1 H1 B2 H2. हा झाला पहिल्या नंबरचा फॉर्म्युला. म्हणजे या ठिकाणी आपण असं म्हणू शकतो एखाद्या ट्रायंगलचा मला एरिया घ्यायचा आहे ए बी सी अपॉन एरिया ऑफ अ ट्रायंगल पी क्यू आर. तर त्यावेळेस तुम्हाला पहिल्याचा बेस घ्यायचा, पहिल्याचा हाईट बी बी इंटू हॅजबंड, दुसऱ्याचा बेस इंटू दुसऱ्याचा हॅजबंड. क्लिअर झालं? म्हणजे हा झाला आपला पहिल्या नंबरचा फॉर्म्युला पहिल्या एक्सरसाइजसाठी लागणारा. एवढा महत्वाचा आहे. म्हणजे या ठिकाणी आपला झाला पहिला फॉर्म्युला. आता पाहूयात आपण नेक्स्ट फॉर्म्युला कोणता असणार आहे. तर बेटा आता आपण पाहूयात केस नंबर फर्स्ट. हाईट्स ऑफ बोथ ट्रायंगल्स आर सेम. जर 2 ट्रायंगलच्या हाईट सारख्या असतील, इट मे बी एकत्र ट्रायंगल देतील ते किंवा डिफरंट ट्रायंगल देतील. समजा याची हाईट आहे h, याची पण हाईट आहे h. दोघांची हाईट सारखी. आता मला सांगा दोघांचा जर मला एरिया काढायचा असेल, रेशो काढायचा असेल ए बी सी अपॉन एरिया ऑफ अ ट्रायंगल पी क्यू आर इज इक्वल टू बेटा. आता आपल्याला आताच फॉर्म्युला मिळालेला होता. काय फॉर्म्युला? पहिल्या ट्रायंगलचा बेस, पहिल्या ट्रायंगलची हाईट, दुसऱ्या ट्रायंगलचा बेस, दुसऱ्या ट्रायंगलची हाईट. आता लक्ष दे बेटा, या ठिकाणी याचा बेस किती रे बाबा? याचा बेस आहे BC आणि याची हाईट किती आहे? AD. किती आहे? AD. सेम याच याचा बेस किती रे बेटा? QR इंटू याचा हाईट किती रे बेटा? PS. म्हणजे या ठिकाणी BC इंटू AD ची व्हॅल्यू आहे H दिलेली आहे आणि QR ला QR आणि PS व्हॅल्यू H आहे. हा H H गेट कॅन्सल.
यावरनं BC अपॉन QR हे आन्सर आलं. आता नाव काही बदलून राहू शकतं. आणि एक गोष्ट आपल्याला समजलेली आहे. काय समजलं भाऊ? एरिया ऑफ अ ट्रायंगल ABC डिवाइड बाय एरिया ऑफ अ ट्रायंगल PQR यापासून आपल्याला समजलं B1 अपॉन B2 ह्याचाच रेशो घ्यायचा एरियाच्या इक्वल किंवा व्हेन हाईट्स आर सेम. व्हेन हाईट्स आर सेम then area proportional to their bases. area proportional to their bases. इथपर्यंत समजलं? इथपर्यंत समजलं? आता पाहूयात आपण नेक्स्ट. तर बेटा ह्या केसेस मध्ये आपल्याला पाहिजे तर ट्रायंगल्स कोण आहेत असे दोन ट्रायंगल्स आहेत. किती ट्रायंगल्स आहेत? दोन आहेत. आता तुम्हाला एरिया काढायची समजा. एरिया ऑफ अ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ अ ट्रायंगल BPC म्हणजे तुम्हाला पहिल्यांदा हा ABC मोठा ट्रायंगल नंतर तुम्हाला PBC करा. PBC किंवा BPC करा. PBC करून टाकू आपण त्याला. PBC म्हणजे हा छोटावाला ट्रायंगल एवढा. आता लक्ष दे की जर सेपरेट ड्रॉ करण्याची वेळ आली आहे, समजा ह्यालाच आपण सेपरेट ड्रॉ करू. समजा याला सेपरेट ड्रॉ केलं. या ठिकाणी तुमचा A आहे. या ठिकाणी झालं तुमचं A B C आणि त्याची हाईट किती आहे बेटा? अशी त्याची हाईट आहे. या ठिकाणी झालं D आहे की नाही. आणि दुसरा ट्रायंगल जो आहे बेटा, दुसरा ट्रायंगल जो आहे तो आहे तुमचा आहे या पद्धतीनं. हे आहे तुमचं P, हे आहे B, हे आहे C आणि या ठिकाणी त्याची हाईट असणार आहे. टिक 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 टिक. काय दिलं तुम्हाला Q दिलंय. आता पहा हे ट्रायंगल आपण इकडे ड्रॉ केलंय. हे ट्रायंगल आपण इकडे ड्रॉ केलेलं आहे. तर काय विषय होतो पहा. आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे बेटा. B1H1 B2H2. आता मला सांगा पहिल्याचा बेस किती? पहिल्या ट्रायंगलचा बेस किती? BC. हाईट किती बेटा? AD. आता दुसऱ्या ट्रायंगलचा बेस किती? BC. हाईट किती? PQ. क्लिअर? आता मला सांगा या ठिकाणी BC गेट कॅन्सल होणार. उरलं काय आन्सर तुमचं? उरलं काय आन्सर? AD अपॉन PQ. AD अपॉन PQ. यावरनं तुमचं रिलेशन बनलं बेटा. या ठिकाणी एरिया ऑफ अ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PBC बेटा. म्हणजे तुमचं आन्सर पहा. हे AD म्हणजे पहिल्याच हेड आहे आणि PQ म्हणजे दुसऱ्याच हेड आहे. H1 अपॉन S2 इथं तुम्ही लिहू शकता बेटा. when bases are same किंवा इक्वल area proportional to bases या हाईट काय असणार आहे? हाईट्स असणार आहे. दोन केसेस झाल्या. म्हणजे परत लक्ष द्या इकडे मी एकदा समजून सांगतो. या ठिकाणी दोघांचा एरिया काढायचा आहे. ह्या ट्रायंगल्स मधून जे एरिया काढायला सांगितलं तो ट्रायंगल बाजूला रफ मध्ये ड्रॉ करायचा. असं रफ मध्ये ड्रॉ करून झालं त्याचा परत एकदा एरिया काढायचा. एखाद्या वेळेस दोन सेपरेट असे फिगर देतील नाहीतर एकत्र देतील. दोन्हीपैकी एक काहीतरी करणार ते. एक तर सेपरेट करून देतील नाहीतर एकत्र करतील ओव्हरलॅप. कळलं? मग त्याचा आन्सर तुम्हाला हे रिक्वायर येणं गरजेचं आहे. AD अपॉन PQ. AD म्हणजे पहिल्याची हाईट, PQ म्हणजे दुसऱ्याची हाईट. कारण की बेस दोघांचा BC कॅन्सल झाला. यावरनं आपलं रिलेशन आलं H1 अपॉन S2 when bases are equal area proportional to height. समजलं? चलो. तर बेटा आता आपण सॉल्व्ह करूयात की प्रॅक्टिस सेट्स 1.1 मधलं फर्स्ट एक्झाम्पल. काय दिलं फर्स्ट एक्झाम्पलला? काय दिले लक्ष द्या. आता काय दिलंय? पहिल्यांदा क्वेश्चन्स वाचून घ्यायचं आहे. रीडिंग करायची व्यवस्थित. काय रीडिंग करायचं आहे? बेस ऑफ ट्रायंगल इज 9 अँड हाईट इज 5. बेस ऑफ अनदर ट्रायंगल इज 10 अँड हाईट इज 6. म्हणजे पहिला ट्रायंगल दुसरा ट्रायंगल असं म्हटलं. आपण ऍज्युम करू. लेट फर्स्ट ट्रायंगल इज ABC आणि अनदर ट्रायंगल जो आहे, अनदर म्हणजे सेकंड ट्रायंगल बेटा. ट्रायंगल इज PQR. पहिल्यांदा फिगर ड्रॉ करायला विसरायचं नाही. फिगर ड्रॉ करा. चला काय म्हणतात ते? बेस आणि हाईट आहे.
एक मोठा ट्रायंगल. आता मला सांगा कोणाची बेस 6 होतं, ठीक आहे. तुम्ही रफ फिगरमध्ये दाखवू शकता. काय केलं? या ठिकाणी एक रफ फिगर काढली. या ठिकाणी एक रफ फिगर काढली. अशा पद्धतीने. सारखं काढा की इक्वल काढा, कमी जास्त काढा, काही प्रॉब्लेम नाही. आता त्याची हाईट दाखवून टाकू इथं आपण. अशी एक हाईट दाखवून टाकू. अशी एक आपण हाईट त्याच्यावर ड्रॉ करू. या ठिकाणी कोणता ट्रायंगल असेल हा? ए, बी, सी. या ठिकाणी डी. या ठिकाणी तुमचा पी, क्यू, आर आणि एस. कळलं? आता लक्षात आहे की प्रत्येकाचं बेस हाईट दिलंय. याचा बेस किती आहे? 9 आहे बेटा. याचा बेस किती आहे? 5 आहे. याचा बेस किती आहे? 10 आहे. याची हाईट किती आहे? 6 आहे. कळलं? आता आपल्याला काढायचंय टू फाइंड आपल्याला काढायचं रेशो. रेशो म्हणजे डिवायडेशन. एरिया ऑफ अ ट्रायंगल ABC चं पहिल्यासोबत दुसऱ्याचा एरिया आपल्याला काढायचं PQR. याचं एरिया काढायचंय. आता लक्ष द्या. इथून आन्सर सुरुवात झाला पण ते लिहायला विसरायचं नाही. आता लक्ष द्या की एरिया ऑफ अ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR. पहिल्यांदा फॉर्म्युला आपण यूज केलेला होता B1H1 B2H2. हा फॉर्म्युला विसरायचा नाही. पहिल्याचा बेस किती बेटा? पहिल्याचा बेस किती रे? किती आहे बेस पहिल्याचा? BC आहे. त्याच्यानंतर हाईट किती आहे पहिल्याची? AD आहे. अपॉन B2 किती आहे बेटा? QR आहे. त्याच्यानंतर हाईट किती आहे? PS आहे. आता काय करतो? आता काय कर, त्याच्या व्हॅल्यूज पुटअप करूयात आपण. इथं 9 आहे, इथं 5 आहे. QR किती आहे? 10 आणि PS किती आहे? 6. आता रिड्यूस होतं तर रिड्यूस करून टाका. मल्टिप्लाय करायला गडबड करायची नाही. 3 3 जा 9, 3 2 जा 6, 5 1 जा 5, 5 2 जा 10. तर लक्ष द्या आता. किती झालं मग? वरती उरलं 3 into 1, खालती उरलं 2 into 2. आता मला सांगा 3 1 जा 3 आणि 2 2 जा 4. हे एरिया कसे चालेल बेटा? एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR. याचा रेशो एवढा आला. तर शेवटी लिहायला विसरायचं नाही. एरिया ऑफ ट्रायंगल ABC 2 डॅश मारायचे, टिंब द्यायची. एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू 3/4. प्रोपोर्शन मध्ये लिहून टाकलं. दिस इज युअर रिक्वायर्ड आन्सर. समजलं? तर बेटा आता ह्या एक्झाम्पल मध्ये प्रत्येक क्वेश्चन मध्ये काहीतरी फिगर बदललेलं असेल बेटा. प्रत्येक क्वेश्चन मध्ये नवीन काहीतरी इन्फॉर्मेशन असेल. प्रत्येक क्वेश्चन सारखा जर असेल तर कशाला देतील मग ते? एकच एक्झाम्पल देतील, चॅप्टर फिनिश झाला म्हणते. तुला कन्सेप्ट वर फोकस करावं लागेल. जर कन्सेप्ट व्यवस्थित फोकस झाले किंवा तुला कन्सेप्ट कळाले तर कोणताही क्वेश्चन तुला अटेम्प्ट करता आलं पाहिजे किंवा येईलच 100%. फक्त वेळ व्यवस्थित देतो. समजून घेत असताना फिगरला तोडायला शिकायचं. तोडायला शिकायचं म्हणजे काय रे बाबा? आता इथे फिगर किती आहे? ट्रायंगल किती आहे? 2 आहेत. तुला दिसतंय का? ABC वरचा ट्रायंगल दिसतंय. त्याला मी सेपरेट ट्रायंगल काढतो असा. तर लक्ष द्या आन्सर मध्ये. असं तुला रफ वर्क मध्ये काढ, काही प्रॉब्लेम नाही. याला मी जोडून टाकलास. असं जोडलं. आता पहा बेटा, या ठिकाणी हा A आहे, हा B आहे, हा C आहे. दुसरा ट्रायंगल आपण जोडून टाकू. या ठिकाणी हा A आहे, हा B आहे आणि हा D आहे. कळलं? आता या उलट्या टीचा मिनिंग असतो बेटा परपेंडिक्युलर. काय असतो रे? परपेंडिक्युलर. काय असतो? परपेंडिक्युलर. समजा इथं आपल्याला दिलंय BC परपेंडिक्युलर टू AB. याचा अर्थ BC परपेंडिक्युलर टू AB जर असेल, लक्षात ठेवा पहिल्यांदा हाईट राहते बेटा, नंतर राहतं बेस. एवढं तुला कळायला पाहिजे. आता आपण आन्सर कडे वळूयात. आन्सर कसं काढायचं सर? रेशो तो काढायचा, आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे. काय फॉर्म्युला माहिती आहे? एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR. PQR नाही, कोण आहे बेटा? कोण आहे? ADB आहे. आता मला सांगा या ठिकाणी याचा फॉर्म्युला येणार B1H1 B2H2. आता लक्ष द्या. पहिल्या ट्रायंगल साठी 1, दुसऱ्या ट्रायंगल साठी 2. मला सांगा पहिल्याचा बेस म्हणजे आडवं आणि हाईट म्हणजे उभी. मला सांगा बेस किती आहे? बेस किती आहे? AB आहे. किती आहे? AB आहे. आणि हाईट किती बेटा? BC आहे. किती आहे? BC आहे. अपवाद. आता याचा आडवं म्हणजे बेस. बेस किती आहे बेटा? AB आहे. आणि हाईट किती आहे? हाईट किती आहे?
इथं पहा हाईट किती आहे? एडी आहे. किती आहे? एडी आहे. आता तुम्हाला सगळ्याला कळतं बाबा, या ठिकाणी हा ए-बी कटणार. कशाला राहील ते? आता इथं ए-बी कटला म्हणजे उत्तर आलं बी-सी अपॉन ए-डी म्हणजे बेस कटला, हाईट राहिला म्हणजे एरिया प्रोपोर्शनल टू हाईट. एरिया प्रोपोर्शनल टू हाईट्स. याचा अर्थ काय? जो काही हाईटचा रेशो येईल तो तुमचा एरियाचा रेशो येईल असं त्याला म्हणायचं आहे. मग इथं पहा तुम्हाला माहित आहे गिवन क्वेश्चन मध्ये काय दिलंय? गिवन मध्ये काय दिलंय? या ठिकाणी BC इज इक्वल टू तुमच्याकडे दिलंय 4. किती दिलंय? 4. आणि ह्या ठिकाणी AD इज इक्वल टू दिलंय 8. AD इज इक्वल टू 8 दिलेलं आहे. हे पुटअप करून टाका चला. किती पुटअप करणार? BC ची व्हॅल्यू किती? 4 बेटा आणि AD च्या ठिकाणी किती? 8. 4 1 जा 4, 4 2 जा 1/2 आन्सर आला. एरिया ऑफ अ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ अ ट्रायंगल ADB. जर तुला फायनल आन्सर लिहायचं असेल तर कसं लिहिणार? एरिया ऑफ अ ट्रायंगल ABC is to area of a triangle ADB is equal to 1:2. Clear? Any अडचण? चलो नेक्स्ट. तर बेटा आता या क्वेश्चन्स मध्ये तुम्हाला काय करायचं आहे? क्यूटी काढायचे. क्यूटी म्हणजे काय? क्यूटी म्हणजे दुसरी क्यूटी नाही बाबा, इथली क्यूटी काढायची. दुसरं काही शोध लावत बसायचा नाही. क्यूटी दुसरी काय असेल नंतर मला सांग कमेंट बॉक्स मध्ये क्यूटी कोण आहे. आपण या क्यूटीचा पाहतोय मिनिंग. सध्या क्यूटी काय? लक्ष द्या कालच्या पाठीमागच्या लेक्चरमध्ये जर पाहिलं नसेल तर पाहून घ्या. एरिया रिलेटेड टू ट्रायंगल्स ह्या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण डिटेल घेतलंय. जर बेस जर घ्यायचं असेल तर जर एखादा एरिया काढायचा आहे, बेस अवेलेबल आहे, तर त्याची हाईट सुद्धा अवेलेबल पाहिजे. काय पाहिजे? हाईट सुद्धा अवेलेबल पाहिजे. आता लक्ष द्या की एखादा ट्रायंगल असेल तर त्याला 3 बेसेस असतात. तर त्या बेसला रेफरन्स टू हाईट माहिती पाहिजे. म्हणजे कसं सर? समजा हा एक ट्रायंगल आहे. सांगितलंय पाठीमागं पण परत आपण रिपीट मारूया. ए, बी, सी 3 ट्रायंगलच्या बेसिस आहेत. बेस कोणते आहेत? समजा बेस जे आहेत, बेसिस जे आहेत. ए-बी पण असू शकतं, बी-सी पण असू शकतं, ए-सी पण असू शकतं. हाईट कशा काढायचे सर? हाईट कशा काढायची? इथं पहा. टिक, 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 टिक अशी हाईट काढली, याला पी नाव दिलं. आता ही हाईट कशाची झाली? BC झाली, BC झाली. BC हाईट किती झाली? AP. क्लिअर? आता पुढं पाय. या ठिकाणी टिक 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 अशी हाईट झाली. बी मधनं काढली कशावर? AC वर. म्हणजे हाईट कुणाची झाली ती? AC ची झाली. कशाची झाली? AC ची हाईट. पण कोणती हाईट झाली पहा. याला नाव नाही दिलं. याला Q नाव देऊन टाकू. BQ असेल. कोण असेल? BQ. एक राहिले इकडे पॉईंट पहा. सी मधनं काढायचं आपल्याला इकडे टिक 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 टिक. आता पहा. इथे 90 डिग्री झाला. R म्हणजे AB ला आपल्याला बेस हाईट मिळालेला आहे CR. एरिया काढत असताना जर तू बेस BC घेत असेल तर हाईट CR घ्यायचं. हाईटला अदलाबदल करायची नाही. जर BC जर बेस घेत असतील तर हाईटला अदलाबदल करायची नाही. जर समजा हे बेस घेत असतील तर त्याची हाईट हीच घ्यायची. कळलं का? म्हणजे मला काय सांगायचं आहे? बेसला त्याचाच हाईट घ्यायचा, दुसऱ्याच हाईट घ्यायचा नाही. चलो नेक्स्ट आता पहा. लक्ष द्या आता. लक्ष द्या. आता ह्या क्वेश्चनचं सॉल्व्ह करत असताना, हा क्वेश्चन सॉल्व्ह करत असताना काय झालं रे? काय झालं हा क्वेश्चन सॉल्व्ह करत असताना? लक्ष द्या आता. आता ह्या ट्रायंगल्स मध्ये तुम्हाला क्यूटी काढायचंय. आता मला सांगा क्यूटी काढायचं तर क्यूटी हाईट कशाला असेल? PR ला असेल. माहित नाही. आता तुम्हाला काय काय इन्फॉर्मेशन दिलंय? RQ दिलंय. RQ पहा. RQ जो अँगल आहे थोडासा असा बाहेर झुकतोय म्हणजे तो ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल आहे आणि ऑब्ट्यूसची हाईट बाहेर भेटते. थोडंसं 1 बाय 1 समजून सांगतो. तुमचा ट्रायंगल जो आहे QR या ठिकाणी बाहेर चाललाय असा म्हणजे ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल तयार झाला तो. त्याची हाईट भेटते बाहेर बेटा. कुठे भेटते? हाईट अशी. अशी हाईट बाहेर भेटणार आहे. अशी हाईट बाहेर भेटणार आहे. आता आपण काय करू? यानुसार यानुसार या ठिकाणी S आहे. या ठिकाणी P आहे. त्याचा एरिया काढू. काय काढू? एरिया काढू. चला लक्ष द्या. रेशो काही काढायचं नाही तुम्हाला. एरिया ऑफ PQR इज इक्वल टू 1/2 इंटू बेस इंटू हाईट. एवढं तर क्लिअर माहित आहे. गिवन डेटामध्ये अगोदर लिहून टाकायचं सगळं. काय काय दिलंय बाबा गिवन मध्ये. गिवन मध्ये लिहायला विसरायचं नाही. काय? सेगमेंट PS इज परपेंडिक्युलर टू सेगमेंट RQ. त्याच्यानंतर सेगमेंट
QT इज परपेंडिक्युलर टू सेगमेंट PR. त्याच्यानंतर काय लिहायचंय, RQ इज इक्वल टू 6 आहे बेटा, PS इज इक्वल टू 6 आहे आणि PR इज इक्वल टू 12 आहे. तुम्हाला QT काढायचंय. आता QT जी हाईट आहे, कुणाची हाईट आहे, इथे तुम्ही मला तर हाईट कसं काय पकडलं, पहिल्यांदा हाईट असतं नंतर बेस असतं. PR ची हाईट जी आहे ते QT आहे, RQ ची हाईट जी आहे ते PS आहे. मग हे काय काय दिलंय मला, RQ आणि PS दिलंय म्हणजे त्याचा एरिया येऊ शकतो ना. एरिया आला की आपल्याला बेस किंवा रेफरन्स टू हाईट पण काढता येते. आता मला सांगा या ठिकाणी आपण व्हॅल्यूज पुटअप करू किंवा 1/2 बेस किती झाला रे, RQ झाला आणि हाईट किती झाली त्याची, बाहेर हाईट भेटते. पाठीमागचा व्हिडिओ पाहून घ्या. नसेल वेळ भाऊ मी पाहून घेतो तुला सांगतो है ना, तू फक्त झोपा काढ. चला असो इंटू RQ किती रे बेटा, 6 आहे आणि PS किती आहे, 6 आहे. इथं खाली आहे पहा. आता किती झालं हे, 2 1 जा 2, 2 3 जा 3, 6 जा किती झालं बेटा, 18 युनिट झाला. किती झाला, 18. आता मला सांगा ट्रायंगल PQR चा एरिया कधी बदलणार नाही. बेस आणि हाईट बदललं की एरिया 18च येणार. एरिया किती येणार, 18 येणार. आता पहा की दुसरा एक ट्रायंगलचा आपण इथे यूज करू. कोणता ट्रायंगल यूज करायचा आहे, तोच ट्रायंगल यूज करायचा आहे. PQR मध्ये आपल्याला ट्रायंगल बदलायचं नाही. आता आपण बेस आणि त्याची हाईट बदलून टाकू. बेस आणि त्याची हाईट बदलून टाकू. आता लक्ष द्या की या ठिकाणी त्याची हाईट इथं असणार आहे. हे झालं PQR आणि QT त्याची हाईट आहे. आता मला सांगा ही हाईट आहे तर याचा बेस असा असणार आहे. मग काय झालं त्याचा, एरिया ऑफ अ ट्रायंगल PQR इज इक्वल टू 1/2. म्हणा सर आता तर काढलंय आता तर काढलंय, पण लक्ष द्या बेटा इथं RQ आणि PS ही हाईट आणि बेस घेतलाय मी, बेस आणि हाईट घेतलाय. आता मी बेस चेंज करतो. अशी कोणती बेस अवेलेबल आहे तुमच्याकडे त्याची हाईट काढायची, मला PR माहित आहे, PR इंटू हाईट किती आहे QT. मला सांगा PQR एरिया कधीच बदलणार नाही कारण की तोच ट्रायंगल आहे. कालच्या लेक्चर मध्ये आपण पाहिलं, कालच्या व्हिडिओ मध्ये सॉरी. आता हे एरिया 18 आला तर 18च राहणार बेटा. 1/2 PR किती आहे बेटा, PR आहे 12. किती आहे, 12 आहे इंटू QT बेटा. 2 1 जा 2, 2 6 जा, हा 6 जो आहे तो डिवाइडला आला. QT 6 1 जा 6, 6 3 जा 3 इज इक्वल टू QT. तो QT इज इक्वल टू 3 बेटा. 3 युनिट लिहायला विसरायचं नाही. हे आपलं रिक्वायर आन्सर असेल. म्हणजे काय, या ठिकाणी तुम्हाला काय करायचं होतं की बेस हाईट घ्यायची, त्याच्यानुसार एरिया काढला. बेस हाईट जर आपण जर समजा हे बेस आणि त्याचा हाईट घेतलंय, त्याचा एरिया 18 आला ना, तर सेम एज PR आणि QT साठी उद्या चालून तुम्ही म्हणा सर QR पण झाला बेस, PR पण झाला, तुम्ही PQ घ्या. तर PQ चा बेस घेण्यासाठी त्याची हाईट मला अवेलेबल नाही. त्याची हाईट अशी यायला पाहिजे, या कोपऱ्यापासून अशी हाईट यायला पाहिजे, पण हाईट अवेलेबल आहे का, नाही, त्याच्यामुळे ते घेता नाही आले. लक्षात ठेवा हा 18 आणि 18 तिकडे रिपीट मारण्याचं प्रकरण का झालं, कारण की ट्रायंगल नाही बदलला. काय बदलला, फक्त बेस आणि हाईट बदलली बेटा, बेस आणि हाईट बदलली, बाकी काही नाही. एकाच घरामध्ये आपण, कोणता घर आहे तो, ट्रायंगल PQR. क्लिअर झालं, एनी अडचण, चलो नेक्स्ट. चला बेटा, आता ह्या क्वेश्चन्स मध्ये काय दिलंय थोडासा इंटरेस्टिंग आहे. लक्ष द्या. आता हा आपला बोर्ड आहे बाबा, तर हे एकमेकांना पॅरल आहे. जर मी इथं टेप पकडला असं, जेवढं डिस्टन्स भरेल तेवढंच पुढे भरेल, तेवढंच पुढे भरेल, तेवढंच पुढे भरेल. याचा अर्थ मला सांगा, या ठिकाणी हे दोन पॅरल लाईन्स आहेत, तर त्याच्या ठिकाणी इथं परपेंडिक्युलर घेतलं का, इथं परपेंडिक्युलर घेतलं का, या ठिकाणी परपेंडिक्युलर घेतलं का, सगळ्यांची लेंथ जर याची 10 असेल तर हे 10 आहे, 10 आहे, 10 आहे, 10 आहे, किती घ्या. म्हणजे द डिस्टन्स बिटवीन द परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन टू पॅरल लाईन्स आर इक्वल. ओके ठीक आहे. लक्ष द्या, आता लक्ष द्या बेटा, ह्या क्वेश्चन्स मध्ये तुम्हाला पहिल्यांदा डायग्राम व्यवस्थित काढून घ्यायची, त्याची फिगर. तर काय दिलं पहिल्यांदा तुम्हाला, या ठिकाणी गिवन डेटा लिहून टाकू. गिवन मध्ये ते म्हणतायत इन फिगर AP इज अ परपेंडिक्युलर टू BC, पहिला स्टेटमेंट आहे. किंवा इथं न लिहिता थोडस इकडं जागेची आपण कसरत करून घेऊ. गिवन मध्ये AP इज अ परपेंडिक्युलर टू BC. पुढे म्हणतात याचा मिनिंग बाबा AD असे दोन रेषा द्यायच्या आणि BC द्यायचं. तुला वाटत असेल तर उलटा टी काय भानगड आहे आणि हे काय आहे की नाही, उलटा टी आहे का गाढवा. हे काय बेटा, परपेंडिक्युलर आहे. काय आहे, परपेंडिक्युलर. आणि हे आहे तुमचं पॅरलल. परपेंडिक्युलर मध्ये काय असतं, पहिल्यांदा जे दिलंय बेटा AP, नंतर दिलंय तुमचं BC.
हे राहतो तुझा बेस. काय राहतो बेटा? बेस. आणि हे काय राहतं रे? हाईट राहते. काय राहतं बेटा? हाईट राहते. क्लिअर? आणि याचा मिनिंग असतो पॅरलल. पॅरलल म्हणजे अशी सरळ लाईन दोन एकमेकांना इंटरसेक्ट होणार नाही, कधीच नाही होणार. आता लक्ष दे, आपण काय करू मस्तपैकी काय करू, लक्ष दे आता. ते दोन ट्रायंगल्स आपण काढून घेऊ. कोणते ट्रायंगल्स आहेत? एबीसी कुठे आहे? एबीसी अशी लाईन आहे. आता इथंच आन्सर आहे तुझा, इथंच आन्सर आहे. मी बाजूला काढतो पाय मुद्दामून. या ठिकाणी काय रे बाबा? या ठिकाणी तुमचं ए बी सी. आता मी थोडस मुद्दामून स्प्लिट करतो भाऊ, थोडस मुद्दामून आपण स्प्लिट करतो, दोन फिगर काढण्याचा प्रयत्न करतो, बाकी काहीच नाही. आपण सेपरेट ड्रॉ करू त्याला, आहे की नाही? आता लक्ष दे, तुला घ्यायचं आहे कोणतं? बीसीडी. बीसीडी म्हणजे कोणतं रे भाऊ? या ठिकाणी असा एक ट्रायंगल बी सी आणि ह्या ठिकाणी डी. आता तुम्हाला माहित आहे, जेव्हा मला परपेंडिक्युलर इथं दिलंय, याच्यामध्ये परपेंडिक्युलर दिलंय बेटा, याच्यात परपेंडिक्युलर दिलंय एपी. म्हणजे मला सांगा, जेवढा तुम्ही सरळ असं झाल्याची हाईट बाहेर येणार, कारण की हा इथं ऍप्टिस अँगल तयार होतो, त्याची हाईट जी आहे बेटा, या ठिकाणी आपण म्हणूया डीएक्स. किती आहे? डीएक्स. पण एक गोष्ट तुम्हाला निरीक्षण आताच आलेलं असेल, मी आताच सांगितलं, दोन पॅरल लाईन्स सुद्धा परपेंडिक्युलर डिस्टन्स सारखा राहतो, ते एपी इक्वल टू डीएक्स आलं. आता इथे लिहून घेऊ, द डिस्टन्स बिटवीन टू parallel lines. कोणता डिस्टन्स रे बाबा? द परपेंडिक्युलर डिस्टन्स between two parallel lines is कॉन्स्टंट म्हणजे सारखं भाऊ. मग याचा अर्थ एपी ची जेवढी व्हॅल्यू असेल तेवढीच डीएक्स आहे, एवढी डीएक्स आहे. क्लिअर झालं? आता आपल्याला एरिया काढायचं. काय करायचं? एरिया. मग चला एरिया काढू. एरिया ऑफ अ ट्रायंगल ए बी सी अपॉन एरिया ऑफ अ ट्रायंगल बी सी डी. कोणतं? बी सी डी. आता फॉर्म्युला माहिती आहे, पहिल्याचा बेस पहिल्याची हाईट, दुसऱ्याचा बेस दुसऱ्याची हाईट बेटा. आता मला सांग, बेस पहिल्याचा ज्याच्यावर हाईट अवेलेबल आहे तो बेस घ्यायचा. मग याचा बेस होईल बी सी, याचा हाईट होईल एपी. काय होईल? एपी, आहे की नाही? आणि त्याच्यानंतर मला सांगा, याचा बेस होईल बी सी, कारण की ऍप्टूस अँगल असल्यामुळे बाहेर हाईट भेटते. पहिल्या लेक्चरमध्ये पाहून घेऊ, बी सी इंटू हाईट आहे डीएक्स. आता याच्या दोघांच्या हाईटला आपण कॉन्स्टंट घेतलं, त्याला आपण एच पकडू. काय पकडू? एच. मला सांगा, हे कटलं बेटा सारखं सारखं. एपी अपॉन डी, डीएक्स जे आहे, एपी ची व्हॅल्यू किती घ्यायची? एच घ्यायची. एच व्हॅल्यू किती घ्यायची? एच एच कॅन्सल. 1 खाली नाही म्हणजे 1 राहिला. म्हणजे तुमचं फायनल आन्सर जे आहे बेटा, एरिया ऑफ अ ट्रायंगल ए बी सी इज टू एरिया ऑफ अ ट्रायंगल बी सी डी इज इक्वल टू 1:1. हे तुमचं रिक्वायर आन्सर असेल बेटा. कळतं का? चला नेक्स्ट. तर बेटा, या ठिकाणी आता आपण ह्या एक्सरसाइजचा लास्ट क्वेश्चन सॉल्व्ह करतोय. आता लास्ट क्वेश्चन सॉल्व्ह करत म्हटल्याच्या नंतर या ठिकाणी पहा काय झालं बाबा, पी बी सी म्हणजे आपल्याला हे जॉईन करावं लागेल. एवढं राहिलं. ओके चलो, दिस इज अ क्वेश्चन. आता मला सांगा, तुम्हाला याचा मिनिंग आहे बीसी म्हणजे बेस, पीक्यू म्हणजे हाईट, कारण की उलटा टी आहे. बीसी म्हणजे बेस, हाईट म्हणजे तुमचा पहिला हाईट दुसरा बेस, अशा पद्धतीने. आता गिवन मध्ये लिहून टाकू. गिवन मध्ये काय दिलं त्यांनी? सगळ्यात महत्वाचं, पी क्यू इज परपेंडिक्युलर टू बी सी आणि एडी इज परपेंडिक्युलर टू बी सी. चला पहिला क्वेश्चन सॉल्व्ह करू. आता पहिला क्वेश्चन सॉल्व्ह करू. काय दिलं बाबा? एरिया ऑफ अ ट्रायंगल ए पी क्यू बी अपॉन एरिया ऑफ अ ट्रायंगल पीबीसी. आता लक्षात आहे, या ठिकाणी आपल्याला फॉर्म्युला माहित आहे, B1H1 B2H2, आहे की नाही? वाटलं तर पी क्यू बी चा फॉर्म्युला कुठं आहे? पी क्यू बी इकडे फॉर्म्युला छोटा,
आता मला सांगा ती ट्रँगल्स पण आपण ड्रॉ करून टाकू. पहा आता या ठिकाणी छोटासा आपण ट्रँगल ड्रॉ करू. कोणता ट्रँगल झाला? पी क्यू बी. पीबीसी कुठे आहे बेटा? पीबीसी म्हणजे पूर्ण ट्रँगल आहे. असा तो ट्रँगल आहे. आता मी थोडासा कमी काढला ना, छोटा काढला. या ठिकाणी पी क्यू पी क्यू. चलो आता आपण घेऊयात फॉर्म्युला. काय झालं? बेस किती आहे पहिल्या ट्रँगलचा? बी क्यू. आणि हाईट किती आहे? पी क्यू. त्याच्यानंतर मला सांगा याचा बेस किती? पूर्ण बेस पकडायचा, याच्यावर हाईट अवेलेबल आहे. तो ट्रँगल कोणता दिलाय? पीबीसी. पीबीसी. पीबीसी वर अशी कोणती साईड आहे त्याच्यावर हाईट अवेलेबल आहे? पी क्यू आहे. बीसी घ्यायचं, बीसी इंटू हाईट किती आहे? पी क्यू. पी क्यू पी क्यू कॅन्सल झाला. बीसी बी क्यू अपॉन बीसी. आलं की नाही? इथं कशाचं आला? हाईट बदलली म्हणजे एरिया प्रोपोर्शनल टू एरिया प्रोपोर्शनल टू एरिया प्रोपोर्शनल टू काय आलं? बेस आलं. काय आलं? बेसिस आलं. हे पहिल्या नंबरचा क्वेश्चन सॉल्व्ह झाला. आता आपण दुसऱ्या नंबरचा सॉल्व्ह करू. कोणतं सॉल्व्ह करायचं? दुसरा. काय दिलं त्यांनी? ए पीबीसी दिलंय. एरिया ऑफ अ ट्रायंगल पीबीसी अपॉन एरिया ऑफ अ ट्रायंगल एबीसी. अगेन वी नो द फॉर्म्युला B1. पहिला क्वेश्चन झाला. B1 H1 B2 H2. चला पीबीसी कुठे काढलाय? पीबीसी वरती ट्रायंगल काढलाय. तरी तुला वाटलं तर काढून टाक. छोटासा ट्रायंगल काढायचा असं पी बी सी या ठिकाणी. दुसरा ट्रायंगल कोणता आहे बेटा? दुसरा ट्रायंगल एबीसी. एबीसी म्हणजे मोठा वाला ट्रायंगल आहे की नाही? इथं काढू आपण. या ठिकाणी ए, या ठिकाणी बी, या ठिकाणी सी. बीसी वर हाईट कोणती अवेलेबल आहे? एडी अवेलेबल आहे. कोणती अवेलेबल आहे? एडी अवेलेबल. कळलं का? इथे दिलं सुद्धा बीसी इज एडी इज परपेंडिक्युलर टू बीसी. आता यांचे आपण काय काढूयात? या ठिकाणी बेस, पहिल्याचा बेस किती? बीसी आणि हाईट किती? पी क्यू. कोण आहे? पी क्यू. दुसऱ्याचा बेस किती बेटा? बीसी आणि हाईट किती आहे? एडी. बीसी बीसी वेट कॅन्सल बेटा. पी क्यू अपॉन एडी. आता इथं काय आलं बेटा तुझं? पी क्यू अपॉन एडी. या ठिकाणी तुझं आन्सर आलेलं आहे एरिया ऑफ पीबीसी अपॉन एरिया ऑफ अ ट्रायंगल एबीसी बेटा. आणि एरिया प्रोपोर्शनल टू टू या ठिकाणी आपण बेस कॅन्सल केलं. कशाचं आला? हाईटचं आलं. काय आलं? जे राहिलं त्याचं नाव लिहून टाकायचं. हे दोन क्वेश्चन याच्यातले सब क्वेश्चन सॉल्व्ह केले. आता आपण लगेच सॉल्व्ह करूया थर्ड क्वेश्चन. कोणता सॉल्व्ह करायचा? थर्ड क्वेश्चन. याच्यातलाच आपण थर्ड क्वेश्चन सॉल्व्ह करू. थर्ड अँड फोर्थ. लक्ष द्या आता. काय झालं भाऊ? तिसऱ्या क्वेश्चन मध्ये म्हणतात एरिया ऑफ अ ट्रायंगल ए बी सी अपॉन एरिया ऑफ अ ट्रायंगल एडीसी. एडीसी. आता मला सांग इथं फॉर्म्युला तोच येणार B1 H1 B2 H2. तोच फॉर्म्युला बनला. आता त्याचा फिगर काढून टाकू आपण. एबीसी कोणता आहे? मोठा ट्रायंगल आहे. असा मस्तपैकी एक मोठा ट्रायंगल काढला. याला नाव दिलं ए, याला नाव दिलं बी, याला नाव दिलं सी. आणि या ठिकाणी त्याची हाईट आपण दाखवलेली बेटा. किती हाईट दाखवली आपण? डी. क्लिअर. दुसरा आहे एडीसी. एडीसी म्हणजे छोटावाला ट्रायंगल इकडचा. एडीसी म्हणजे कोणता? छोटावाला ट्रायंगल. ए डी सी. इकडे 90 आपण घेऊन टाकू. आता पहा या ठिकाणी याचा बेस किती बेटा? मोठा ट्रायंगलचा बीसी आहे. ज्याच्यावर हाईट अवेलेबल तो बेस घ्यायचा. हाईट किती आहे? एडी आहे. हाईट किती आहे? एडी आहे. अपॉन मला सांगा याचा बेस किती आहे बेटा? डीसी आहे. आणि हाईट किती आहे? एडी आहे. एडी 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 कॅन्सल. मला सांगा बीसी अपॉन डीसी. काय कटलं बेटा? हाईट कटलं. काय उरलं? बेस. म्हणून एरिया प्रोपोर्शनल टू टू बेसिस. म्हणजे इथं आला तुझा एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी. इथं आला तुमचा एरिया ऑफ ट्रायंगल एडीसी. आता जाऊयात आपण चौथ्या क्वेश्चन कडे. कोणत्या क्वेश्चन कडे? फोर्थ क्वेश्चन कडे. लक्ष दे भाऊ. एरिया ऑफ ट्रायंगल एडीसी अपॉन
area of a triangle PQC. Again we know the formula. काय बेटा B1H1 B2H2. आता पाय ADC कुठे आहे? आताच काढला आपण ADC. PQB कुठे आहे? काढलं नाही का? ठीक आहे, आपण दोन्ही ट्रायंगल्स काढून टाकू. हा झाला. असे बारीक बारीक काढायचे रफ फिगर. ADC काढावंच लागतं का सर? अजिबात नाही, पण तुझ्या अंडरस्टँडिंगसाठी, बाकी काही विषय नाही. PQB कुठे आहे? PQB इकडचा ट्रायंगल. PQB या ठिकाणी 90 डिग्री. आता मला सांगा याच्यावर बेस म्हणजे आडवं राहतं. आडवं बेस कोणतं झालं? DC आणि हाईट किती झालं? AD झालं बेटा. या ठिकाणी बेस किती झालं? BQ आणि हाईट किती झालं? PQ. काही कटतं का रे? काहीच नाही कटत. मग मला सांगा एरिया ऑफ अ ट्रायंगल ADC अपॉन एरिया ऑफ अ ट्रायंगल PQC. या ठिकाणी आपण आपला आन्सर बनलेलं आहे. तर या ठिकाणी आपली सिमिलॅरिटीची फर्स्ट एक्सरसाइज क्लिअर झालेली आहे. फर्स्ट प्रॅक्टिस कंप्लीट झालेलं आहे. तर थँक्यू सो मच. जय हिंद, जय भारत.